हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एकेज वर्ल्ड चॅनल. 30 डेज व्हिडिओ चॅलेंजचा आज आहे डे 5 आणि आज मी बनवणार आहे आलू पराठा. एकदम झटपट बनतो, क्विक बनतो. चला तर मग बघूया. इथे मी कुकरमध्ये 3 ते 4 बटाटे शिजवून घेतलेत आणि ते मी आता काढून घेते आणि त्याची मी साल काढून घेणार आहे. तुम्हाला पण आवडतो का आलू पराठा? मला कमेंट करून नक्की सांगा. मी याच्यामध्ये जे सिक्रेट मसालेज यूज करणार आहे, तुम्ही सुद्धा ते यूज करून आलू पराठा बनवून बघा, मुलांना पण खूप आवडेल. इथे मी हे बटाटे चांगले स्मॅश करून घेते. चमच्याच्या सहाय्याने मी हे सगळे बटाटे स्मॅश करून घेते. तुम्हाला हाताने करायचं असेल तर तुम्ही हाताने करू शकता. आपले बटाटे स्मॅश करून झालेले आहे. आता मी याच्यामध्ये घालणार आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे गरम मसाला, धने पावडर घालते. याच्यामुळे जरा अजून छान चव येते. जो मी सिक्रेट मसाला बोलत होती तो हाच आहे, पावभाजी मसाला. याच्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि नंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकते. आता मी याच्यामध्ये घरातला आपला जो लाल तिखट मसाला असतो तो टाकते. आणि हे जे कसुरी मेथी आहे ती सुद्धा मी क्रश करून टाकते. तुम्ही सुद्धा कसुरी मेथी टाकून ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आलू पराठा आवडेल. त्याच्यानंतर मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलं आहे. आपली आलू पराठ्याची जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे. आता वरतून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ते सुद्धा मिक्स करून घेते. आपला आलू पराठ्याची भाजी एकदम परफेक्ट रेडी झालेली आहे. आता आपण बनवायला घेऊया आलू पराठा. इथे मी पिठाचा गोळा घेतला होता, गव्हाच्या पिठाचा गोळा आहे तो. आणि त्याच्यामध्ये आपण जसं पुरण भरतो, पुरणपोळी बनवताना, तसं मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आणि आपण जसं सेम चपाती जशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे, जेणेकरून त्यातलं मिश्रण बाहेर नाही येणार. बघू शकतात मी एकदम हलक्या हाताने ते लाटते. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून जो आपण पराठा करून घेतला होता तो टाकणार आहे. आणि परत साईडने तेल टाकते. छोटाच केला, लहान मुलांना छोटे छोटेच आवडतात म्हणून. दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा लालसर असा. आता मी याच्यावरती चीज टाकणार आहे. मी चीज किसून टाकले. लहान मुलांना सगळ्यांना चीज आवडतं, चीज पराठा. जर का तुम्हाला त्याच्या आतमध्ये टाकायचं असेल तर जेव्हा आपण मिश्रण भरत होतो तेव्हा सुद्धा तुम्ही चीज टाकलं तरी छान लागतो. मी वरतून टाकते. चीज टाकून झाल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे चीज मेल्ट होण्यासाठी 1-2 मिनटं. त्याच्यानंतर झाकण काढून घेणार आहे. चीज आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. वाव, चीज पराठा रेडी आहे. त्याच्यावरती मी अमूल बटरचा एक तुकडा ठेवते. आलू पराठा रेडी आहे. इथे मी दहीसोबत सर्व करते. तुम्ही टमॅटो सॉससोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. आलू पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.